चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता त्या नाही मागुता मागोता त्या नाही मागुता मागुता जन्म घेणे घेणे त्या नाही मागोता त्या नाही मागो त्या नाही मागोता त्या नाही त्या
त्यानाही मागोता जान गेले हरिमुख गाता हरपले जता हरिमुखे गाता हरपले जता
त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं, कपितजम्बो फलचारुभक्षणं. उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवो धरावतार तारम, कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम. कलानीश बाधा पुनोदार दिश्यम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृपं साधु संन्यास योगं. मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायणगिरिजी ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील 5 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि आपला उद्धार कसा करून घ्यायचा या अभंगाद्वारे सांगतायत. या संसाराच्या तापाने तापलेला कोणी एक जीव
श्री संत एकनाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना शरण गेला आणि नाथ महाराजांना प्रश्न करू लागला, महाराज आम्हालाही तुमच्यासारखं आनंदी जीवन जगायचं आहे, तुमच्यासारखं निर्भय जीवन जगायचं आहे, सुखमय जीवन जगायचं आहे. त्याचं आम्हाला रहस्य सांगा, त्याचं आम्हाला वर्म सांगा. वर्म सांगा म्हटल्यानंतर महाराजांनी त्याला वर्म सांगितलं, तू दुसरं तिसरं काहीच करू नको, तुला आनंदी जीवन जगायचंय, तुला सुखमय जीवन जगायचंय आणि तुला जर इह लोकांमध्ये आनंदाने जर राहायचं असेल तर बस तू एकच कर. काय कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू जर त्या भगवान परमात्म्याचं आवडीने जर नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपली सगळी चिंता दूर करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याने सांगितलं, नाथ महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, आवडीने नामचिंतन करतो. पण जर नामचिंतन करत बसलो तर माझं कसं होईल, माझ्या घरच्यांचं कसं होईल, तो खेद करू लागला. नाथ महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याला उत्तर दिलं आणि सांगितलं, अरे बाबा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो ज्याचा तू नामस्मरण करणार आहे तो सर्वसाधारण नाही. तो कोण आहे? दिवस रात्र तू ज्याच्याकरता कष्ट करतो ना, अशा असणाऱ्या लक्ष्मीचा तो पती आहे आणि सर्व काही जाणत आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मुकलीला ऐसे नाही. आपल्या सगळ्यांचा सांभाळ तो भगवान परमात्मा करतो, मग तुला वाऱ्यावर तो कसा सोडून देईन. आणि चौथ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, जशी स्थिती असेल त्या पद्धतीने राहायचं, घाबरून जायचं नाही. जास्त आनंद आला, जास्त आनंद झाला तर त्या आनंदामध्ये उड्या मारत फिरायचं नाही आणि दुःख जर आलं तर त्या दुःखामध्ये होरपळून जायचं नाही. जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आपल्याला जे सुखदुःख प्राप्त होतात ना, हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे प्राप्त होतात. त्यामुळे तू घाबरून जायचं कोणतं कारण नाही. आणि या सगळ्याचा जर तुला नायनाट करायचा असेल ना, तुला या सगळ्याचा, या प्रारब्धाचा, या भोगाचा नायनाट करायचा असेल ना, तर एकाच गोष्टीने नायनाट होणार आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल 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 कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 179वा सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी संपन्न होतोय आणि धनगरवाडी पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आपण सर्वजण यामध्ये मोठ्या उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी तन मन धनाने या सप्त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. ज्याला जसा आनंद भेटेल त्या पद्धतीचा आनंद आहे. ज्याला भजनाचा आनंद घ्यावा वाटला तर गंगागिरी महाराजांनी 24 तास भजनाची व्यवस्था करून दिलेली आहे. ज्याला श्रवणाचा आनंद घ्यावा वाटला तर त्याच्याकरता श्रवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. सकाळच्या सत्रात एक कीर्तन होतं, दुपारी गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचं सुंदर असं प्रवचन होतं, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात पुन्हा आत्ता कीर्तन होतं. आणि कोणाला जर खावं वाटलं तर खाण्यासाठी 24 तास पंक्ती चालू आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी हे आपल्यासाठी उभारून ठेवलेलं आहे. तसं जर बघितलं तर हा सप्ताह भेटणं म्हणजे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. ज्या गावाकरता हा सप्ताह भेटतो त्या गावाला सुद्धा भाग्यानेच सप्ताह भेटतो. आणि खरं सांगायचं म्हणजे धनगरवाडीकरांचं जर भाग्य सांगायचं झालं तर नामदेव महाराजांचं एक प्रमाण मला आठवतं, एकविध आम्ही न धरू पालट,
किंवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. जसं नामदेव महाराज सांगायचे ना, भगवंता ज्याच्या कमरेवरती कटेवरती कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. त्या पद्धतीनं धनगरवाडी ग्रामस्थ आहे. हा बेट सोडून आतापर्यंत त्यांनी दुसऱ्या महाराज मंडळीची ओळख सुद्धा करून घेतली नाही. असे सगळे धनगरवाडीकर ग्रामस्थ आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे त्यांच्या निष्ठा जर बघायला गेलं तर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये महिना दहीहंडी त्यांनी फोडलेली नाही. एकदा तर त्यांनी दहीहंडी ट्रॅक्टरमध्ये बांधून गुरुवर्य महाराजांकडे फेडण्याकरता सरला बेटमध्ये नेलेली होती, गोदावरी धाममध्ये नेली. याला काय म्हणतात? माळेवाडी आश्रमामध्ये त्यावेळेस बाबा राहायचे, त्या ठिकाणी नेलेली होती. याला काय म्हणतात? निष्ठा म्हणतात. आणि ह्या निष्ठेचंच फळ आहे. या निष्ठेनेच भगवान परमात्मा सद्गुरू आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात. आणि आज सर्व धनगरवाडीला भगवान परमात्म्याची प्राप्ती या सप्ताहाच्या रूपाने सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांनी करून दिली. ती म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, भजन म्हणजे अवघं पंढरपूर आहे. पंढरपूर इथं अवतरलेलं आहे. आणि पांडुरंग परमात्म्याचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल ना, साक्षात पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल ना, त्या भजनी मंडपाच्या समोर कुटियामधले बसलेले महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. असा हा मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा आज या आनंद सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज यांच्या आज्ञेने माझ्यापर्यंत आलेली आहे. आपण सर्वजण श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरलाचे सर्व भक्त मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे. आणि या ठिकाणी अगदी महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, आपण सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अगदी थोडा वेळ सेवा करायची आहे. जे खरंच कीर्तन ऐकायला बसलेले त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. बघा, विज्ञानाचा जर आपण विचार केला तर आज विज्ञानाने इतकी प्रगती केली का ती प्रगती उंच शिखराला जाऊन पोचली. अण्णा उंच शिखराला जाऊन पोचली. इतकी विज्ञानाने प्रगती केलेली आहे. आज जर बघितलं तर या सप्त्यामध्ये बघितलं तर गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा सप्त्याचं स्वरूप वेगळं होतं आणि आजचं स्वरूप वेगळं आहे. काय स्वरूप वेगळं आहे? आपण आमटी आता मोटरने उचलतो, टँकरमध्ये सोडतो. ही विज्ञानाने केलेली प्रगती. आणि आपण अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकतो का जी विज्ञानाने केलेली प्रगती. पूर्वीच्या काळी आपण बघितलं, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे आपण कीर्तन श्रवण केलेले, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांना आपण जवळून पाहिलेले सर्वांनी. ज्यावेळेस नारायणगिरी महाराजांचे कीर्तन व्हायचे त्यावेळेस नारायणगिरी महाराज कीर्तनाला आल्यानंतर आपल्या गावात माईक किती असायचे? माईक किती असायचे? किती भैयासाहेब? फक्त एक माईक असायचा. तोही कुठं असायचा? आड्याला टांगलेला असायचा. तोही टांगलेला असायचा महाराजांच्या समोर. गायकांनी म्हणायचंय त्याच्याकडेच बघून, सर्वांनी पखवाद्यांनी सुद्धा त्याच्याकडेच बघून वाजवायचंय. पण आज विज्ञानाने एवढी प्रगती केली का आज जर यांना सांगितलं, शर्मा साऊंड सिस्टीमला जर सांगितलं आज इथं प्रत्येकाला माईक द्यायचे तर प्रत्येकाला माईक देऊ शकतात नवनाथ महाराज. आणि याच्याही पुढे जाऊन सांगितलं ना, त्यांना सांगितलं आज ह्या माईकचा जो वायरचा कलर आहे ना मला आवडला नाही, मला बिगर वायरची माईक द्या. असं जर म्हणलो ना, बिगर वायरचा माईक ते मला देऊ शकतात. ही विज्ञानाने केलेली प्रगती. अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली विज्ञानाने फार प्रगती केली. नवे तर सांगायचं झालं तर अगदी विज्ञान चंद्रावरती जाऊन पोहोचलेलं आहे. इतके शोध लावलेले, इतके असे भयानक शोध लावलेले. आम्हाला लोक बोलतात महाराज, हो महाराज. म्हणलं काय झालं? अहो लोक चंद्रावरती जाऊन पोहोचले, तुम्ही अजून धोत्रावरच आहे का?
म्हणजे सगळेच जण आमचं धोतर बघून सर्वांनाच आनंद होतो असं काही नाही. काही काहींना आमचं धोतर, आमचा पोशाख, वारकरी संप्रदायाची टोपी बघितल्यानंतर शिरही उठते. असे लोक आम्हाला म्हणतात, अहो लोक चंद्रावरती जाऊन पोचले, तुम्ही अजून धोतरावरतीच आहे का? मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का विज्ञानाने एवढा शोध लावला, अगदी चंद्रापर्यंत आपण जाऊन पोचलो, पण विज्ञानाला आत्तापर्यंत एका गोष्टीचा शोध लावता आला नाही. एका गोष्टीचा शोध लावता आला नाही. आणि त्या गोष्टीची गरज प्रत्येकाला आहे. आपण सर्वच जण, प्रत्येक जण त्याच गोष्टीसाठी आत्ताच करतो. तीच गोष्ट मिळवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो. ती गोष्ट म्हणजे काय? कोणती गोष्ट आहे ती? गोष्ट म्हणजे सुख. आपण सुखाकरताच आत्तापर्यंत जे काही करतो ना, ते सुखाकरताच करतो. मला खरं सांगा, आपण सकाळी उठल्यानंतर शेतीतले कामं करतो, गायांचा आवरतो, हे सगळं कशासाठी करतो? हे सुख मिळवण्याकरताच करतो. पण मला खरं सांगा, आता आपलं सर्वांचं वय बघा, ज्याचं त्याचं वय बघा, आणि खरंच आपल्याला सुखाची प्राप्ती झाली का याचा अभ्यास करा. आपल्याला सुखाची प्राप्ती झाली ना, पण आपल्याला कोणत्या सुखाची प्राप्ती झाली सांगू का? आपल्याला क्षणिक सुखाची प्राप्ती झाली, शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला आत्तापर्यंत झाली नाही. क्षणिक सुखाची प्राप्ती म्हणजे काय? एखाद्याला मुलगा झाला, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे, महाराज मुलगा झाला घ्या पेढे, आणि थोड्या वेळाने डॉक्टरने येऊन सांगितलं, अहो तुमच्या मुलाला जरा कावीळ झाली, काचेमध्ये ठेवावं लागल. मला खरं सांगा, तो तुमचा आनंद आहे का राहिला की गेला? हो गेला ना. तुमचा आनंद टिकला नाही. याला क्षणिक आनंद म्हणतात. आणि आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करायची, पण शाश्वत सुखाकरता आपण कोणीच झटत नाही. आणि शाश्वत सुखाचा शोध आत्तापर्यंत कोणाला लावताच आला नाही. विठ्ठल अरे ठीक आहे, शाश्वत सुखाचा शोध विज्ञानाला लावता आला नाही, मग आत्तापर्यंत कोणालाच लावता आला नाही का? नाही, लावला ना. कोणी लावला? आमच्या संत महात्म्यांनी शाश्वत सुखाचा शोध लावला. आमच्या संत महात्म्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. सर्वच जे संत आहे, ज्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली ना, त्यांना संत म्हणतात. शाश्वत सुखाची प्राप्ती म्हणजे सुख म्हणजे काय? भगवान परमात्माचे सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा. अनेक प्रमाण आहे. म्हणजे सुख म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. आणि ज्याला भगवंताची प्राप्ती झाली ना, त्याला संत म्हणतात. आणि ज्यांना प्राप्ती झाली ते आमच्या संत महात्म्यांना भगवंताची प्राप्ती झाली, शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. पण आपण आत्तापर्यंत त्या सुखाकरता फिरतोय, रानोरान फिरतोय, दररोज आपण काबाड कष्ट करतोय, आपलं आयुष्य गेलंय, पण आपल्याला सुखाची प्राप्ती झाली नाही. का प्राप्ती झाली नाही माहिती का? आपण ज्या ठिकाणी सुखाचा शोध घेतोय ना, त्या ठिकाणी आपल्याला सुख सापडूच शकत नाही. कारण महाराजांनी सांगितलं, हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, हे दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, आहे हा संसार. महाराजांनी प्रमाण दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी. आणि आपण इथं कितीही जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपल्याला सुख सापडू शकत नाही. कारण आपण ज्या झाडाचं फळ खाण्याकरता आतुर आहोत ना, त्या ज्या संसारामध्ये आपण सुखाचं फळ शोधतोय ना, त्या सुखाचं, त्या संसाराचं मूळ कसं आहे? महाराजांनी उत्तर दिलंय, संसार दुःख मूळ.
चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुम्ही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सुख सापडू शकत नाही. कारण या संसाराचं मूळ महाराजांनी सांगितलंय, दुःख मूळ असल्यामुळं याला आनंदाचं किंवा सुखाचं फळ लागू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, हे प्रत्येकाला माहिती आहे, हे प्रमाण प्रत्येकाने ऐकलेलं आहे. पण खरंच सांगा, आतापर्यंत आपण संसार सोडून भगवत प्राप्ती करता प्रयत्न केला का हो? नाही केला. आपण या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मला खरं सांगा, आपण सकाळी उठल्यानंतर गायांचा, आपण सर्व शेतकरी मंडळी गायांचा आवरतो, गायांचा आवरल्यानंतर पुन्हा गायांचा चारा काढतो, गायांचा चारा झाल्यानंतर पुन्हा शेतीत काम करतो, पुन्हा संध्याकाळी गायांचं काम करतो. हे दररोजचं हाच नित्यनेम आहे. हा कशासाठी हो आपला? खरं सांगा, कशासाठी? सुख प्राप्ती करताय का नाही? सुख प्राप्ती करताय. मग मला खरं सांगा, आतापर्यंत कोणाला सुख प्राप्त झालं का? शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? प्रत्येक जण, अगदी स्टेजवरले असो किंवा आपण समोरचे असो, आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? नाही झाली. कारण आपण काय करतो, या संसारामध्येच आपण गुरफटले गेलेलं. महाराजांनी प्रमाण दिलं, जुंतले घाणा बांधुनी डोळे, मागे जोडी आरतीने पोळे, चालिलो किती नकळे, दुःख आरंभळे भुकतान. दररोज आपण सुखाच्या शोधामध्ये या संसारामध्ये राबतो. कसं राबतो? महाराजांनी उत्तर दिलंय, जसं घाण्याला जुंतलेला बैल असतो ना, गाण्याला जुंतलेला बैल त्या गाण्याच्या भोवती दिवसभर फिरतो. तो चालावा म्हणून शेतकरी काय करतो माहिती का? त्या घाण्याचा मालक काय करतो, त्याच्या पुढे हातभर एक घासाची पिंडी बांधतो आणि त्या बैलाला वाटतं ही घासाची पिंडी आता मला भेटन, मग मला भेटन, थोड्या वेळाने भेटन. खरं सांगा, तो किती चालला म्हणजे त्याला ती पिंडी भेटेल व घासाची? नाही भेटणार. बरं ठीक आहे, नाही भेटू द्या. पण त्यावेळेस संध्याकाळी त्याला सोडलं आणि सोडल्यानंतर त्याला खरं सांगा, किती चाललो सांगता येईल का? किती किलोमीटर चाललो सांगता येईल का? नाही सांगता येणार. एखादा शेतकऱ्याचा बैल आहे, तो जर आपण नांगरटीला नेला आणि संध्याकाळच्या वेळेस सोडला तर पाठीमागू जर त्या बैलाने वळून पाहिलं तर तो सांगन कमीत कमी मी आज अर्धा एकर नांगरटी केली. तसा घाण्याचा बैल किती चाललो सांगू शकतो का? नाही. तसंच आपण या संसारामध्ये राबतोय, पण आपल्याला या संसारामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि त्या सुखाची प्राप्ती आमच्या संत महात्म्यांना झाली. मग संत महात्म्यांना सुखाची प्राप्ती झाली. मग संत महात्मे शांत बसले नाही. संत महात्म्यांनी काय आहे, संत महात्म्यांचा जो अवतार कार्य आहे ना, तो कशा करताय माहिती का? उद्धाराया जन जड जीवा, सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या भूतलावरती आलेले. मला खरं सांगा, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज या भूतलावरती कशा करता आले होते हो? कशा करता? आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरताच आले होते. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज कशा करता आले होते? आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरताच हे संत महात्मे अवतीर्ण झालेले होते. आणि आता सुद्धा गुरुवर्य महाराज आपल्या उद्धाराकरताच दिवस रात्र कष्ट करतात, दिवस रात्र परमार्थ करतात. कशा करता? आपल्याला जे सांगतात ते आपला उद्धार व्हावा याकरता सांगतात. अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा उदरया जन जड जीवा, अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण, जड जीवा उदरया जन जड जीवा, अवतार तुम्हा धरया कारण,
महात्मे जे असतील ना, हे सर्व संत महात्मे आपल्या सर्वसामान्य जीवाच्या उद्धाराकरता चाललेले. मला खरं सांगा बरं, ज्यांनी आपल्या स्वतःच्या अंगाला राख लावलेली आहे त्यांना तुमच्यामध्ये इथं येऊन एवढं काय गोळा करण्याची काय गरज आहे? नामस्मरण करत बसतील ना, कुठेही गंगेच्या तीराला नामस्मरण करत बसतील ना. पण नाही, येतो कळवळा म्हणून या. आपल्या सर्वांच्या उद्धाराचा कळवळा आहे त्यांना, म्हणून ते इथपर्यंत आले. तसं ज्यांना संतांना सुखाची प्राप्ती झाली ना, त्या संत महात्म्याने या सर्वसामान्य जीवाकडे बघितलं आणि त्यांनी विचार केला, अरे आपल्याला ज्या सुखाची प्राप्ती झाली ना, ती या सर्व जनतेला सुद्धा झाली पाहिजे, या सर्वसामान्य जीवालाही झाली पाहिजे, या सर्वांना ही सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. मग काय करावं त्यासाठी? मग काय केलं संत महात्म्यांनी? आपल्या सर्वांना त्या सुखाची प्राप्ती व्हावी, आपल्याला ते सुख प्राप्त व्हावं, याकरता संतांनी काय केलं माहिती का? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. संत महात्मे एकांतात जाऊन बसले. मला खरं सांगा, गंगागिरी महाराज गोदावरीच्या पोटामध्ये जाऊन बसले होते. श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेटमध्ये. त्यावेळेस तर तिथं जंगलच होतं. कशा करता जाऊन बसले होते हो? आपल्या सर्वांच्या उद्धाराकरताच त्या ठिकाणी ते जाऊन बसलेले होते. त्यांनी काय केलं? सर्व शास्त्राचा अभ्यास केला, पाहिले पुराणे, दांडुलले दर्शने, आणि या सगळ्यातून एक सार निवडून काढला, ज्याने आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते असा सार निवडून काढला. तो सार असा होता, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. काय सांगितलं? तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची ना, तुम्ही एकच करा. काय करा? त्या विठोबाला शरण जा आणि निज निष्ठेने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. आणि आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. कोणतेही संत आपण डोळ्यासमोर आणा. माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच केलं. पंढरपूरची वारी केली आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? पंढरपूरची वारी केली आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. किती नामस्मरण केलं हो? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा तेच केलं. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा दुसरं तिसरं काहीच केलं नाही. त्या भगवान परमात्म्याची पंढरीची वारी आणि नामस्मरण याच्या लगे काही टाना टोना नामस्मरण निनती बाई नाना दोनो, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, नामस्मरण वाचोनी, वाचोनी. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी गंडेदोरे बांधित असलं ना, त्याला संत म्हणू नका. आमच्या संत महात्म्यांनी दुसरं तिसरं काहीच केलं नाही. फक्त एकच केलं, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. आज एवढंच केलं, फक्त पंढरीची वारी आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आणि आपल्या सर्वसामान्य जीवाला सुद्धा हेच सांगितलं. काय झालं? एक दिवस पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराज बसलेले होते. आपली पूजा उरकली आणि नाथ महाराज निवांत बसले होते. नाथ महाराजांकडे एक साधक आला आणि नाथ महाराजांना नतमस्तक झाला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. या नियमाप्रमाणे नाथ महाराजांना नतमस्तक झाला आणि नाथ महाराजांसमोर हात जोडून उभा राहिला. नाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, का हो सद्ग्रस्ता, कस काय येणं केलं? नाथ महाराजांनी असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मी सुद्धा पैठण क्षेत्रातलाच आहे. मी सुद्धा पैठण क्षेत्रातला आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहताय, ज्या पैठणमध्ये राहताय, त्याच पैठणमध्ये मी राहतोय. ज्या गोदावरीचं पाणी तुम्ही पिताय तेच पाणी मी पितो आणि आपण दोघंही एकाच ठिकाणी राहतो, एकाच ठिकाणचं पाणी पितो, एकाच गिरणीतलं पीठ खातो. तरी सुद्धा नाथ महाराज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये इतका बदल कस काय? इतका बदल कस काय? नाथ महाराजांनी हसत हसत विचारलं, काय बदल रे? नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं, नाथ महाराज कधी बघा तुमच्याकडे तुम्ही आनंदीच आहात, कधी बघा तुमच्याकडे तुम्ही आनंदीच आहात
तुम्ही निर्भय आणि आनंदी जीवन जगताय, सुखमय जीवन जगताय आणि मी सुद्धा सुखमय जीवन जगायचा प्रयत्न करतो तुमच्यासारखा, पण तुमच्यासारखं मला जीवन जगता येत नाही. नाथ महाराज, मलाही सुद्धा तुमच्यासारखं जीवन जगायचंय, आनंदी निर्भय जीवन जगायचंय, सुखमय जीवन जगायचंय. याचं मला रहस्य सांगा, याचं मला वर्म सांगा. असं म्हणल्यानंतर नाथ महाराजांनी त्या साधकाकडे 1-2 मिनिटं बघितलं आणि नाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, का रे तुला खरंच सुखमय जीवन जगायचंय का? त्याने सांगितलं, हो महाराज, म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय. मलाही सुद्धा सुखमय जीवन जगायचंय, आनंदमय जीवन जगायचंय, मलाही सुद्धा सुखाची प्राप्ती करून घ्यायची. मग नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, मी जे सांगतो ते करशील का? हो महाराज, तुम्ही सांगाल ते करण्याकरता तयार आहे, फक्त मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. मी सांगेन ते करशील ना? हो. पण महाराज जास्त अवघड नाही ना? अरे काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय करायचं त्याचं वर्णन महाराजांनी पहिल्या चरणामध्ये केलं. आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने भावे हरी नाम नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, तुला सुखाची प्राप्ती करायची ना, बस तू एकच कर. काय कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या अभंगाचा शब्द आहे पहिला, आवडीने. आपण सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, आपण सगळेच नामचिंतन करतो, पण खरं सांगा, आपण आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो का हो? खरंच आपलं नामचिंतन कसं आहे माहिती का? निवडीचं आणि सवडीचं आहे. आपण निवडीने आणि सवडीने नामचिंतन करतो. नाथ महाराजांनी सांगितलं, असं नामचिंतन करून जमणार नाही. करायचं असलं तर नामस्मरण कसं कर? आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने आणि भावयुक्त अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. आणि एकदा का तू जर आवडीने आणि भावयुक्त अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करतो, आपल्या सगळ्या चिंता, आपल्यावरचे सगळे संकट दूर करतो. मग आपण सुद्धा परमार्थ करतो, पण आपला परमार्थ आहे आवडीचा नाहीये, निवडीचा आणि सवडीचा परमार्थ असल्यामुळं भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करत नाही, आपल्याबरोबर भगवान परमात्मा उभा राहत नाही. पण ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन केलं ना, त्या सर्वांच्या पाठीमागं भगवान परमात्मा उभा राहिलेला आहे.
नव्हे नव्हे तर त्यांच्या घरचे सगळे कामं भगवान परमात्म्याने केलेले. असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. मला सांगा, श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरती घेतलेला आहे. त्या संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने किती वर्ष कामं केली हो? 1 वर्ष, 2 वर्ष, किती वर्ष कामं केली? 36 वर्ष कामं केली. 36 वर्ष. आपल्याला गडी महिनाभर टिकत नाही. 36 वर्ष भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरचे कामं करावी. काय काय कामं केले? श्रीखंड चंदन उगलोनी करी, श्रीखंड चंदन उगलोनी करी, श्रीखंड चंदन उगलोनी करी, श्रीखंड चंदन उगलोनी करी, श्रीखंड नाथ महाराज जेव्हा पूजेला बसायचे ना, तेव्हा भगवान परमात्मा स्वतः चंदन उघडून द्यायचे. नाथ महाराजांच्या घरचे कपडे धुवायचे. नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. नाथ महाराजांच्या घरी सडा रांगोळी केली. अहो, नाथ महाराज ज्या वेळेस कीर्तनाला उभे राहायचे ना, त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा गळ्यामध्ये टाळ घालून उभे राहायचे. निस्ते उभे राहत नव्हते, तर नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण सुद्धा द्यायचे. हे नाथ महाराजांच्या घरी सगळे कामं करायचे. मग मला सांगा, नाथ महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला मोठं पाकिट दिलतं का हो? पाकिट दिलतं का? नाही. नाथ महाराजांनी काही दुसरं काही केलं होतं का? नाही. नाथ महाराजांनी फक्त एकच गोष्ट केलती, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील, कितीतरी. मला सांगा, शबरी मातेने काय केलं होतं? शबरी मातेने, शबरी मातेचा गाथापाठ होता का? शबरी माता भागवत कथा करत होती का? शबरी माता रामायण करत होती का? नाही. शबरी मातेने काहीच नव्हतं. वेदाचा अभ्यास केलेला नव्हता, गाथापाठ नव्हता, ज्ञानेश्वरी वाचलेली नव्हती, काहीच नाही. फक्त शबरी मातेला तिच्या श्री गुरूंनी सांगितलेलं होतं की तुला भेट देण्याकरता प्रभू रामचंद्र भगवान येणार आहे. काय करायची माहिती का? त्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायची आणि दररोज सडा रांगोळी करायची. आज माझे भगवान परमात्मा येतील, उद्या माझे भगवान परमात्मा येतील, आज नाही आले ना उद्या येतील, असं अखंड नामचिंतन. मीन अहिल्या पितरारी, मीन जानकी राजकुमारी, दिन रामा
वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील ही माझी प्रार्थना रामा रघुनंदना रामा रघुनंदना दररोज शबरी माता वाट बघायची. आज माझे भगवान परमात्मा येतील, उद्या येतील आणि एक दिवस भगवान परमात्मा शबरी मातेला दर्शन देण्याकरता शबरी मातेच्या कुटियामध्ये आले. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. काय महत्वाची गोष्ट आहे माहिती का? ज्या ठिकाणी शबरी माता राहत होती ना, त्या दंडकारण्यामध्ये फक्त एकटी शबरी माता नव्हती. एकटी शबरी माता नव्हती. अहो, असे काही साधू होते, असे काही साधू राहत होते का ज्यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे, फक्त दूध पिऊन जिवंत आहे आणि भगवान परमात्म्याची नामस्मरण करताय, भगवान परमात्म्यासाठी तपश्चर्या करताय, भगवान परमात्म्याची मला भेट व्हावी. पण दुसरा असा आहे का ज्याने दुधाचा सुद्धा त्याग केलेला आहे, फक्त पाणी पिऊन जिवंत आहे. तिसरा असा आहे पाणी सुद्धा सोडलेलं आहे, हवा पिऊन जिवंत आहे. चौथा असा आहे का ज्याने झाडाला उलट टांगून घेतलेलं आहे, सगळ्याचा त्याग केलेला आहे. प्रत्येकाला वाटत होतं मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, भगवान परमात्मा माझ्याकडे येतील. त्या उलट टांगून घेतलेल्याला वाटत होतं भगवान परमात्मा माझी कठोर साधना बघून भगवान परमात्मा सगळ्यात पहिले माझ्याकडे येतील. पण माझे भगवान परमात्मा कोणाकडेच गेले नाही, त्यांच्याकडे सुप्त अहंकार होता. माझे भगवान परमात्मा शबरी मातेकडे गेले, कारण शबरी मातेने एकच गोष्ट केली, आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बस भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करायचं. मला सांगा, भक्त प्रल्हादाने काय केलं होतं? भक्त प्रल्हादाचं चरित्र आपल्याला माहिती आहे, अगदी सांगून वेळ घेणार नाही. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने मारण्याकरता काय काय केलं होतं? अहो, हत्तीच्या पायाखाली दिलं, काही झालं का? नाही. तेलाच्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, काही झालं का? नाही. कडेवरून ढकलून दिलं, काही झालं का? नाही. मग मला सांगा, भक्त प्रल्हादाला काही बंगाली विद्या येत होती का? नाही. भक्त प्रल्हादाकडे एकच साधन होतं, एकच शस्त्र होतं, ते म्हणजे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अगदी सगळ्या संत महात्म्याने नामचिंतन सोडून दुसरं काहीच केलं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, 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 अनेकांचे काम नाही येते, अनेकांचे काम नाही येते, अनेकांचे काम नाही येते, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, अनेकांचे काम नाही येते, अनेकांचे काम नाही येते, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म विठोबाचे नाम. बस याच्या व्यतिरिक्त दुसरं आमच्या संत महात्म्यांनी दुसरं काहीच केलं नाही.
त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन केलं. अगदी तुम्ही सर्व संत बघून घ्या. गोरोबा काकांनी काय केलं? अहो, आमच्या ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी सुद्धा दुसरं काहीच केलं नाही. बस एकच गोष्ट केली, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अगदी सर्व संभाळ तो भगवान परमात्मा करतो. एक दिवस आदरणीय श्री क्षेत्र गोदावरी धामबेट सरलाचे विश्वस्त मधुकरजी महाराज यांनी मला सांगितलं का ज्यावेळेस नारायणगिरी महाराजांना, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या अंगाला जर ताप जर आला ना, तर नारायणगिरी महाराज पायामध्ये चाळ बांधायचे आणि नाचायला सुरुवात करायची, भजन करत करत नाचायचे आणि त्या भगवान परमात्म्याला सांगायचे, घालून या भार राहिलो निश्चिंत, आम्ही तुझं भजन करणारे, तुला जे करायचं ना ते कर, बस आपण फक्त एकच गोष्ट करायची, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग तुम्ही माणसान महाराज बराच वेळचं सांगताय, 4:30 वाजून गेले, आवडीने भावे हरिनाम घेसी. पण या पुराणातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती. आत्ताचं काही उदाहरण आहे का? हो, एक आत्ताचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. लक्षपूर्वक ऐका. श्री क्षेत्र वृंदावन धाम येथे आत्ता वास्तव्य करणारे एक महात्मा आहे, ज्यांना साक्षात भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानतात. अख्खं जग त्यांना भगवान कृष्णांचा अवतार मानतं. त्यांचं नाव आहे परमपूज्य प्रेमानंदजी बाबा. प्रेमानंदजी बाबा अगदी म्हणजे लहानपासून तो मोठ्यापर्यंत सर्वच जण, अगदी राष्ट्रपती सुद्धा त्यांच्या चरणावरती येऊन या ठिकाणी नतमस्तक झाले, त्यांच्या चरणावरती येऊन लोटांगण घातलेले. अगदी फिल्म इंडस्ट्रीमधले लोक म्हणू नका किंवा क्रिकेटमधले म्हणू नका किंवा अगदी या संसारामध्ये वाया गेलेले लोक सुद्धा, या समाजामधले वाया गेलेले लोक सुद्धा त्यांच्या चरणावरती जाऊन नतमस्तक झाल्यानंतर त्यांचं आयुष्य सुधारलेलं आहे. असे असणारे प्रेमानंद बाबांचा मी एक व्हिडिओ बघितला होता. लक्षपूर्वक ऐका. हे कशा करता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. प्रेमानंद बाबांनी सांगितलं, जोपर्यंत माझं शरीर ठीक होतं, जोपर्यंत माझं शरीर ठीक होतं तोपर्यंत मी एकच काम करायचो. काय करायचं? श्री क्षेत्र वृंदावन धामची परिक्रमा आणि राधा राणीचं नामस्मरण, याच्या व्यतिरिक्त दुसरं कामच नव्हतं. आणि राहण्याकरता दुसऱ्याच्या धर्मशाळेमध्ये राहत होतो. दुसऱ्याच्या धर्मशाळेमध्ये राहायचं म्हणजे काय करायचं माहिती का? आपण जर बघितलं, आपल्या पंढरपूरच्या मठामध्ये गेल्यानंतर कसं असतं, आपलं सामान ठेवण्याकरता कपाट असतं. राहायचं कुठं? हॉलमध्ये. धर्मशाळा म्हणलं का असंच असतं, आपल्याला एक कपाट सामान ठेवण्याकरता आणि त्या कपाटासमोर आपण झोपायचं. असं पूज्य प्रेमानंद बाबा राहत होते. आपलं एका कपाटामध्ये सामान ठेवायचं आणि राहायचं. 2 ड्रेस होते, एक घालायचा एक धुवायचा, एक घालायचा धुवायचा. आणि दररोजचा नित्यनेम वृंदावन धामची परिक्रमा आणि नामस्मरण, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. एक दिवस काय झालं, त्यांनी सांगितलं, माझं जरा पोट दुखायला लागलं म्हणून मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने माझा चेकअप केला, ब्लड टेस्ट केल्या, नाना प्रकारचा चेकअप केला. आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी मला समोर बसवलं आणि सांगितलं, महाराजजी, त्यांनी विचारलं काय झालं मला? काय नाही महाराजजी, तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. काय सांगितलं? तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. असं म्हणल्यानंतर मी हसलो, हात जोडले आणि हसत हसत त्यांना विचारलं, मग आता काय करावं लागन? त्यांनी मला सांगितलं, डायलिसिस करावं लागन, हे करावं लागन, ते करावं लागन. मी प्रश्न विचारला, खर्च किती येईल? त्यांनी सांगितलं, फार खर्च येऊ शकतो, लाखोमध्ये खर्च येऊ शकतो. असं म्हणल्यानंतर मी पुन्हा हसलो आणि हात जोडले. डॉक्टरांना एकच वाक्य बोललो, डॉक्टर मी तुम्हाला भेटण्याकरता उद्या येतो. म्हणून मी हॉस्पिटलच्या बाहेर निघलो आणि हॉस्पिटलच्या बाहेर निघाल्यानंतर माझ्या आराध्य दैवत, माझं इष्ट दैवत, मी राधा राणीला हात जोडले आणि सांगितलं, अरे भगवंता, राधा राणी, तुला जे करायचंय ना ते कर, तारी अथवा मारी. तुला जर तारायचं असलं ना, मी दवाखान्यात जरी नाही गेलो तरी तू मला तारल्याशिवाय राहणार नाही. आणि तुला जर मला मारायचंय तर मी दवाखान्यात जरी गेलो, मी डायरेक्ट ICU मध्ये जरी राहिलो तरी तू मला मारल्याशिवाय भगवंता राहणार नाही. तुला जे करायचंय ते कर, तुला जे करायचंय ते कर, घालून या भार राहिलो निश्चिंत. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका, आपल्या फायद्याची. त्यांनी सांगितलं, मी भगवंताकडे काहीच मागितलं नाही. कदाचित मी मागू शकत होतो, भगवंता
मला या दुःखातून बरं कर. पण मी भगवंताकडे मागितलं नाही, कारण माझं हे जे आहे ना, हे दुःख आहे, शरीराचे सुख दुःख हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे मग मला हे भोगूनच संपवावं लागतील. मग त्यांनी सांगितलं मी मागितलं नाही. याच्याही पुढलं वाक्य फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं मागितलं नाही आणि देवाकडं कधीच काही मागायचं नाही. बघा लक्षपूर्वक ऐका, देवाकडं कधीच काही मागायचं नाही. आणि तुम्ही कितीही जरी मागितलं ना, देव तुम्हाला कधीच देणार नाही, देणार नाही. कारण आपल्याला काय लागतं ना हे भगवान परमात्म्याला माहिती आहे. आणि आपल्याला देवाकडे काय मागावं ना याचीच बुद्धी आपल्याला नाही, याची बुद्धी आपल्याला नाही. खरं सांगायचं म्हणजे भगवंताकडे काय मागावं, आपण गेल्यानंतर या नाशवान संसारामधलंच काही ना काहीतरी मागतो. देवा माझ्या मुलाला नोकरी नाही, नोकरी लागू दे, आमच्या घरी हे आपण या संसाराकरताच मागतो. आपल्याला देवाकडे काय मागावं ना याची बुद्धी नाही. एक माऊली ज्ञानोबारांचा एक छोटासा दृष्टांत आठवला सांगतो. एकदा काय झालं, एक आंधळा मनुष्य होता. आंधळा मनुष्य बसनी प्रवास करण्याकरता त्याला हाफ तिकीट असतं, हाफ नाही 1/4 तिकीट असतं. म्हणजे जिथं आपला रुपया खर्च येतो तिथं त्यांना फक्त 4 आणे खर्च येतो. एक सुरदास मनुष्य होता. मग तो जो होता सुरदास मनुष्य, आंधळा मनुष्य, तो फार चिकट होता. एक दिवस प्रवास करता करता त्याच्या डोक्यात आलं, अरे 4 आणे का होईना पण आपले चालले ना. लक्षपूर्वक ऐका, आपले 4 आणे का होईना पण चालले, आपले 4 आणे सुद्धा गेले नाही पाहिजे, याकरता आपल्याला सरकारकडून काही सवलत भेटते का हे बघू. म्हणून तो सरकारच्या कार्यालयामध्ये गेला, शासकीय कार्यालयामध्ये गेला. विचारू लागला मला अजून काही सवलत आहे का. बस डेपोमध्ये जाऊन विचारू लागला अजून काही सवलत आहे का. दररोज जायचा तोच प्रश्न, दररोज जायचा तोच प्रश्न. एक दिवस तिथला अधिकारी रागावला आणि त्याला सांगितलं, अहो याच्यापेक्षा जास्त सवलत तुम्हाला देता येत नाही, आम्ही तर काही देऊ शकत नाही, शासनही देऊ शकत नाही, देवाने दिली तर बघा, आम्ही तर काही देऊ शकत नाही. काय सांगितलं, आम्ही देऊ शकत नाही पण देवाने दिली तर बघा. त्याने तेवढा शब्द धरला, हे देऊ शकत नाही ना पण देव तर देऊ शकतो ना, देव देऊ शकतो ना. म्हणून त्यांनी ठरवलं आता देवाची प्राप्ती करायची आणि देवाकडून आपल्याला सवलत घ्यायची, आपल्या देवाची तपश्चर्या करायची. एक निवांत ठिकाणी गेला, भगवान परमात्म्याची साधना चालू केली. काही दिवसांनी भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं काय पाहिजे ते माग, मी देण्याकरता तयार आहे. याने दोन्ही हात जोडले, भगवंता तू प्रसन्न झाला, आनंद आहे मला, तुझं दर्शन करतो. दर्शनही घेतलं आणि समोर उभा राहिला भगवंता. त्यांनी सर्व सांगितलं, मी आज असा प्रवास करतोय पण 4 आणे का होईना पण चालले ना, मग मला काहीच खर्च आला नाही पाहिजे, 4 आणे सुद्धा माझे गेले नाही पाहिजे, असं काहीतरी मला वर द्या. मग भगवान परमात्मा म्हणे तुला गाडी देऊ का. त्याने सांगितलं तुम्ही गाडी द्याल पण गाडीमध्ये डिझेल टाकावं लागेल ना, ते कुठून आणायचे, पैसे तर जाणार आहे. मग ते म्हणे मग चार्जिंगची गाडी देऊ का. ते चार्जिंगची गाडी सुद्धा चार्जिंग करायला युनिट जाळावंच लागते ना. मग काय पाहिजे तुला, मला खर्च आला नाही पाहिजे. मग काय तू काही सुचलंय का, तुझ्या काही डोक्यात आहे का. भगवंतानी विचारलं, हो म्हणे मला खर्चच नाही आला पाहिजे अशी एक युक्ती. काय, मला गरुडासारखे पंख द्या. काय मागितलं, गरुडासारखे पंख द्या. भगवान परमात्मा म्हणे गरुडासारखे पंख घेऊन काय करणार, मी गरुडासारखी झेप मारणार आणि जिथं जायचंय तिथं जाणार, गरुडासारखी उडी घेणार आणि जिथं जायचंय तिथं जाणार. भगवान परमात्मा म्हणे तुला नक्की गरुडासारखे पंख पाहिजे. हो तथाच तू म्हणल्याबरोबर त्याला गरुडासारखे पंख आले. आनंदी झाला सुरदास मनुष्य, आनंदी झाला आंधळा मनुष्य, आनंदी झाला. भगवान परमात्मा म्हणे आता ठीक आहे का. हो म्हणे भगवंता येऊ का मी, असं म्हणून भगवान परमात्मा निघून गेले. याला इतका आनंद झाला, आता आपल्याला 4 आणे सुद्धा खर्च नाही. पुढेही जायचं म्हणलं का फुकट जाणं होईन आपलं. आता आपल्याला गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला जायचं म्हणलं का आकाश मार्गाने झेप घ्यायची आणि डायरेक्ट सप्त्याच्या स्थळी उतरायचं. खर्च आहे का काही नाही. आपल्याला महाबळेश्वरला जायचं म्हणलं तरी खर्च नाही, पुढे जा खर्चच नाही. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदामध्ये त्याला वाटलं आता पहिलं घरी जाऊ आणि घरी जाऊन पत्नीला सांगू. तिथून त्यांनी झेप घेतली आणि निघलाय, पळतोय धावतोय. समोर एक डोंगर आला, डोंगराला धडकला, पडला आणि खाली दगडावरती पडून मेला. खरं सांगा मला, आंधळा मनुष्य होता,
त्याला जगाचा चालक मालक भगवान परमात्मा प्रसन्न झाला होता. काय मागायला पाहिजे नव्हतं हो त्यांनी भगवंताकडं? काय मागायला पाहिजे नव्हतं? डोळे मागायला पाहिजे नव्हते. डोळे मागायला पाहिजे नव्हते. त्याने सांगायला पाहिजे नव्हतं, भगवंता या डोळ्याने आत्तापर्यंत मी सृष्टी पाहिलेली नाही, ही सृष्टी पाहिली नाही, आणि तुला खरं सांगू का, बघायची इच्छा नाही, पण मी संतांचे वचन ऐकलेले. अरे भगवंता तू फार सुंदर आहे म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तुझं लावण्य बघण्याकरता मला फक्त डोळे दे, एक क्षणभर डोळे दे, हे मागायला पाहिजे नव्हतं. प्रेमानंद बाबांनी सांगितलं, आपल्याला भगवंताकडे काही मागावं ना याचीच आपल्याला बुद्धी नाही. आपण त्या भगवंताकडे काहीच मागायचं नाही, फक्त एकच करायचं, त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. त्यांनी सांगितलं, मी फक्त सांगितलं भगवंताला, मी तुझ्यावरती भार सोडलाय, घालून या भार राहिलो निश्चिंत, तुला जे करायचंय ते कर, मी तुझं माझं जे काम आहे ना, तुझं नामचिंतन आणि प्रदक्षिणा ही केल्याशिवाय राहणार नाही, मी माझं अखंड चालू ठेवलं. त्यांनी सांगितलं, माझ्या नामचिंतनाचं फळ म्हणजे बघा, आज तुम्ही बघताय माझ्याकडे 2-2 कोटी 2.5 कोटी रुपयाच्या गाड्या आहे. माझ्याजवळ जे शिष्यमंडळ आहे, हे सेवा करणारं शिष्यमंडळ, हे सर्वसाधारण नाही. कोणी क्लास 1 अधिकारी, कोणी क्लास 1 क्लास 2 अधिकारी, अहो कोणी डॉक्टरी, इंजिनियर, अशा मोठ्या मोठ्या पदावर असणारी हे सर्व आहे. आणि लाखोचा जो खर्च होतोय तो कुठून येतोय माझं मलाच माहिती नाही. मी एकच गोष्ट करतो, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे सगळं सांगितल्यानंतर त्या साधकाने महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगताय आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, आवडीने नामचिंतन घ्या, तो आपले सगळे संकट दूर करीन, आपल्या सगळ्या चिंता दूर करीन. मग आम्ही तेच करायचं का? तुमच्यासारखं धोतर घालायचा, नेहरू शर्ट घालायचा, टोपी घालायची, आणि तुमच्यासारखं बोंबलट हरी हरी करत हिंडायचं का? हा, तो खेद करायला लागला. मग मी जर असं करत हिंडलो तर माझ्या प्रपंचाचं कसं होईल, माझ्या घरच्यांचं कसं होईल, माझं कसं होईल, असा खेद करू लागला. त्यावेळेस त्याला नाथ महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणावर, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जानत से, पती लक्ष्मीचा जानत से, हरिमुखी गाता हरमुखी पती लक्ष्मीचा जानत से, पती लक्ष्मीचा जानत से, हरिमुखी गाता हरमुखी गाता, हरिमुखी गाता कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. तो खेद करू लागला, महाराज मी नामचिंतन करत बसलो, हरिहरी करत बसलो तर माझं कसं होईल? खरं सांगू का, तुम्हाला काही सोडायची गरज नाही, काही सोडायची गरज नाही. आपला 100% देवावरती विश्वास आहे का? खरं सांगा, आपला 100% विश्वास आहे का? आपला जर 100% देवावर विश्वास असता तर देवाने आपल्या घरचे कामं केले असते का नसते? केले असते ना. पण आपला 100% देवावरती विश्वास नाही. आपण सुद्धा खेद करतो, देव करील का, गुरु माझा उद्धार करतील का, आपण खेद करत राहतो. अहो त्याच्याकरता आपल्याला दुसरं तिसरं खेद करण्याची गरज नाहीये आणि कुठं जाण्याची गरज नाहीये. याही करता आमचे संत महात्मे होऊन गेले, त्यांनी आपल्याला सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आमचे संत सावता महाराज कुठंच गेले नाही, आपल्या मळ्यामध्येच राहिले. आपल्या मळ्यालाच विठ्ठल समजलं. मळ्यातल्या प्रत्येक पिकाला म्हणले कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, भाजी भाजी भाजी, अब गे मिठा भाई माझी, अब गे मिठा भाई माझी.
कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघे बाई माझी अवघे बाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपल्याला दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. बस भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करायचं. मग तो म्हणे महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत बसलो तर माझा भगवान परमात्मा सांभाळ करतील का? हो, सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकली लायचं नाही. आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही माना अथवा न माना, तुम्ही मानत असले तरी ठीक आहे, नाही मानत असले तरी तो भगवान परमात्मा सांभाळ करतो. हा, तो भगवान परमात्मा मग तुला वाऱ्यावर सोडून देणार नाही, तो तुझाही सांभाळ करील. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात, जैसी स्थिती आहे तैस्या परी तू राहे, कौतुक तू पाये संचिताचे. आपल्याला हे जे सुखदुःख प्राप्त होतात ना, हे पूर्वजन्मीच्या संचितामुळे आपल्याला सुखदुःख प्राप्त होतात. महाराज सांगतात आपल्याला जास्त सुख आलं ना, आनंदी होऊन उड्या मारत बसायचं नाही, इकडं तिकडं आनंदी होऊन सांगत बसायचं नाही. आपण एकदम शांत राहायचं. आणि आपल्यावरती दुःखाचा जरी डोंगर आला, आपल्यावर संकट जरी आलं तरी महाराजांनी सांगितलं एकदम शांत राहायचं. महाराज सांगतात जैसी स्थिती आहे, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अंतरून पाहून पाय पसरायचं, त्याप्रमाणे जैसी स्थिती आहे तैस्या परी तू राहे, कौतुक तू पाये संचिताचे. आणि या सगळ्या भोगाचा जर तुला नायनाट करायचा असेल ना, तो एकाच गोष्टीनं होईल, तो म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. अभंगाचा शेवट एका जनार्दनी भोग कारभाचा, एका जनार्दनी भोग कारभाचा, एका जनार्दनी भोग कारभाचा, भोग कारभाचा, एका जनार्दनी भोग कारभाचा, हरी कृपेच्या नाच झाला, हरी कृपेच्या हरि मुख गाता परिचिता, हरि मुख गाता परिचिता, हरि कृपेचा हरि कृपेचा हरि मुख
नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे हरिमुखी गातार बनलेला हरिमुखी गातार आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे यथामती यथावकाश सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपेने आणि यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज
गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो. मी मगाशी सांगून गेलो, चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 179वा श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न होतोय. खरोखर या ठिकाणी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज या दोन्ही महंतांनी या ठिकाणी श्री क्षेत्र धनगरवाडी असेल, दिघी असेल, या दोन्ही गावावरती या ठिकाणी भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्याच्याच निष्ठेचं हे फळ म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. मी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो, असंच निष्ठा आणि भक्ती या पंचक्रोशीकडून आणि धनगरवाडी ग्रामस्थाकडून घडत राहो ही भगवत चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल नाही उचारला